महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। नाशिक चांदवड तालुक्यातील नारायणखेडे शिवारात 3 हरणांचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू। 3 दिवसात दुसरी घटना। वनविभाग व प्रशासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी। चांदवड तालुक्यातील नारायणखेडे शिवारात दिनांक 16/12/2025 रोजी दुपारी 4च्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली। पाटे येथील सोमनाथ प्रभाकर चव्हाण यांच्या मालकीच्या गट नंबर 48 मधील विहिरीत 3 हरण पडून मृत अवस्थेत आढळून आलीत। सोमनाथ चव्हाण हे आपल्या शेतात पाहणी करत असताना विहिरीतील पाण्याची पातळी पाहण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत 3 हरण मृत अवस्थेत दिसून आलीत। ही बाब लक्षात येताच त्यांनी तात्काळ वन्यपशु प्राणी मित्र भागवत झालटे यांना भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली। त्यानंतर भागवत झालटे यांनी त्वरित वनविभागाशी संपर्क साधला। घटनेची माहिती मिळताच माननीय वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल व्ही कोठे यांच्या आदेशान्वये व वनपाल वैभव गायकवाड चांदवड यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती सुरेखा बा मर्शिवणे मॅडम, वनरक्षक चांदवड भरत वाघ वनसेवक तसेच वाहन चालक अशोक शिंदे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। संध्याकाळच्या सुमारास वनविभागाच्या रेस्क्यू टीमने गावकऱ्यांच्या मदतीने विहिरीत पडलेली 3ही हरणे वरती काढलीत, मात्र तोपर्यंत 3ही हरणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता। विशेष म्हणजे चांदवड तालुक्यातील तळेगाव नंतर नारायणगाव शिवारात अवघ्या 3 दिवसात ही दुसरी घटना असून पुन्हा 3 हरणांचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे। यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे। घटनास्थळी सोमनाथ चव्हाण, प्रभाकर चव्हाण, गोपीनाथ तरस, नवनाथ तरस, चरण चव्हाण, सोपान चव्हाण, योगेश खागळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते। प्रशासन व वन विभागाला कळकळीची मागणी। सध्या परिसरात हरणांचे कळप मोठ्या प्रमाणावर फिरत असून अनेक विहिरी उघड्या व संरक्षक कुंपणाविना असल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत। प्रशासन व वन विभागाने यापुढे फक्त पाहायची भूमिका न घेता तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा स्थानिक नागरिक व शेतकरी आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील असा इशारा देण्यात येत आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर तुकाराम गवळी, मालेगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।